नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सुमित्रा आजी आणि शर्वरी एकत्र बसलेले असतात. तर सुमित्राला टेन्शन येते. सुमित्रा डोक्याला हात लावते की विचार करून करून डोकं अगदी जड झाले. नक्की ती बाई असेल तरी कोण? आपल्या ओळखीची तर नसेल ना? तेव्हा आजी आणि शर्वरी एकमेकींसोबत गप्पा करत असतात आणि तेवढ्यात तिथे ऐश्वर्या येते. ऐश्वर्या ही सुमित्रा शेजारी बसते आणि म्हणते आपल्या ओळखीची सुद्धा आहे आणि आपल्या घरातील सुद्धा आहे ती. ते ऐकून तर सुमित्राला खूप मोठा धक्का बसतो. शर्वरी आणि आजी सुद्धा ह्या ऐश्वर्याकडे बघत असतात. तेव्हा लगेच सुमित्रा विचारते की अगं ऐश्वर्या, कोण आहे तरी कोण? तेव्हा ऐश्वर्या म्हणते की मी. तेव्हा सर्वांना आणखीन धक्का बसतो. तर लगेच ऐश्वर्या म्हणते की असं जानकी बहिणींना वाटू शकते, कारण त्यांच्या नजरेतून पाहिलं तर ती बाई मीच असणार. त्यांचा संशय माझ्यावरच असणार आहे. तर सुमित्रा म्हणते की ऐश्वर्या, अगं काय बोलतेस तू? जानकीला का असे वाटेल? तर ऐश्वर्या म्हणते की आई, त्यांना नेहमीच असे वाटते आणि आता हे बघतच राहा की त्या तुम्हाला पटवून देतील की त्या माणसाला मी पैसे दिलेत आणि मीच त्याला नानांच्या रूम मध्ये साप सोडण्यासाठी सांगितले असे त्या म्हणतील. म्हणून ऐश्वर्या लगेच रडण्याचे थोडस नाटक करते. तेव्हा शर्वरी म्हणते की अगं ऐश्वर्या, काय बोलतेस तू? काही वाटेल तेच बोलतेस. ऐश्वर्या म्हणते की शर्वरी ताई, अहो नाही, तुम्ही तर येथे कधी मध्ये असता, पण जेव्हा तुम्ही नसता तेव्हा येथे काय घडते हे तुम्हाला माहित नसते, त्यामुळे तुम्हाला याची सर्व कल्पना तर नाही. आपल्या जानकी वहिनी हल्ली खूप बदलल्यात. त्या प्लॅन्स करतात. तुमचा विश्वास बसतो का? प्लॅन्स करतात ते, आणि जर त्यांचा प्लॅन सक्सेसफुल नाही झाला तर मी कशी चुकीचे आहे हे सर्व माझ्यावर ढकलून मला सर्वांसाठी त्या जबाबदार धरतात. आणि आई, मला बाहेर एक असे जानकी वहिनी सारखे नाही येत प्लॅन्स बनवता नाही येत. तेव्हा सुमित्रा म्हणते की अगं ऐश्वर्या, कसले प्लॅन? तुला असं म्हणायचं की हे सर्व जानकीने असे तिला म्हणायचे असते. त्यानंतर इकडे आतमध्ये रूम मध्ये जानकी ही ऋषिकेशला सांगत असते की हे सर्व ऐश्वर्याने केले. तेव्हा ऋषिकेशला ते ऐकून धक्का बसतो. ऋषिकेश म्हणतो की काय, हे सर्व ऐश्वर्याने केले? तेव्हा जानकी म्हणते की हो, अर्थात ऐश्वर्या. तिच्याशिवाय असा विकृत विचार करणारा दुसरा कोण आहे या घरात? ते ऐकून तर ऋषिकेशला आणखीन टेन्शन येते आणि ऐश्वर्याचा राग सुद्धा येतो. तेव्हा तो जानकीला म्हणतो याचे वाटते की तिच्या विरुद्ध आपल्याकडे कोणताही पुरावा नाही. तेव्हा जानकी म्हणते की हो आहे. नाना जेव्हा शुद्धीवर येतील, नाना जेव्हा बोलतील तेव्हा सत्य मात्र सर्वांसमोर येईल. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की तोपर्यंत आपल्याला अजून काय काय बघावे लागणार माहिती नाही. त्यानंतर इकडे ऐश्वर्या सुद्धा सुमित्राला सांगत असते की आई, अहो मला पूर्ण खात्री आहे आणि माहिती सुद्धा आहे की हे सर्व जानकी वहिनींनीच केले. आणि आई, आता फक्त मला तुम्हाला हे सांगायचे नाही, तर सर्वांसमोर मी ते सिद्ध सुद्धा करून दाखवणार की हे सर्व जानकी वहिनीने केले म्हणून. तेव्हा मात्र सुमित्रा आणि शर्वरीला तर खूप मोठा धक्का बसतो. तेव्हा आजी ऐश्वर्याला विचारते की अगं ऐशू, तू काय सिद्ध करणार आहे? तेव्हा ऐश्वर्या ही आजीला म्हणते की मला एक गोष्ट सांग, मगाशी त्या माणसाला आपण पकडले होते तर तेव्हा तो माणूस काय म्हणाला? तेव्हा आजी म्हणते की अगं तो माणूस असं म्हटला की मला सोडा, मला सोडा. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की अहो आजी, ते सोडा, साडीबद्दल काय म्हटला तो? त्या बाईने कोणत्या रंगाची साडी नेसली होती? तेव्हा आजी म्हणते की अबोली. तर ऐश्वर्या म्हणते की एक्झॅक्टली अबोली रंगाची साडी. माझ्याकडे तर अबोली रंगाची साडी नाहीच. आणि शरुताई, तुम्हीच सांगा की आपल्या घरात अशी अजून कोणती व्यक्ती आहे जी साडी नेसते? तुमच्याकडे आहे का? तेव्हा शर्वरी म्हणते की नाही. तेव्हा ऐश्वर्या आजीला विचारते की आजी, तुमच्याकडे? तर आजी म्हणते की छे, मला तो रंगच आवडत नाही. तर ऐश्वर्या म्हणते की आईवर तर संशय घ्यायचा विषयच नाही. तेव्हा सुमित्रा तर विचारत असते नेमकं आता काय असेल याचा ती विचार करत असते. परंतु ऐश्वर्या मात्र जानकी विरुद्ध सुमित्राला भडकवण्याचा प्रयत्न करत असते. शर्वरी सुद्धा विचारत असते. तर ऐश्वर्या म्हणते की आई, अहो अजून कोण राहिले? तेव्हा सुमित्रा म्हणते की अगं जानकी. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की बघा आई, तुमचं मनच तुम्हाला उत्तर देते, कारण अबोली रंगाची साडी घरात कोणाकडे नसून फक्त जानकी वहिनीकडेच आहे आणि हे सर्व जानकी वहिनीनेच केले. आणि मगाशी त्या माणसाने आपल्याला सांगितले, मग त्याच्या म्हणण्यानुसार त्या बाईच्या डोक्यावर पदर होता. मला तुम्हीच सांगा की आपल्या घरात कुणाच्या डोक्याला पदर असतो? तेव्हा सुमित्रा डोक्याला हात लावते. तिला तर खूप टेन्शन येते. तेव्हा ऐश्वर्या म्हणत असते की जानकी वहिनींच्या डोक्यावर फक्त पदर असतो. याचा अर्थ काय होतो हे सांगायची तुम्हाला गरज नाही, पुरावे अगदी तुमच्या समोर आहेत. तेव्हा आजी म्हणते की माझा तर आता विश्वासच बसत नाही की हे सर्व जानकी करेल. तेव्हा सुमित्रा म्हणते की हो, मला सुद्धा विश्वास नाही बसत की हे सर्व जानकीने केले असेल म्हणून. आई, तू अगदी बरोबरच बोलते. ऐश्वर्या जे काही सांगते ते खरंच मला नाही पटले. आणि सुमित्रा ऐश्वर्यावरच रागवते की ऐश्वर्या, तुझ्या
राजे आपले काही, जानकीने असे काही करणार नाही. जानकीने साप सोडला आणि जानकीला साप चावला. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की आई अहो खरंच तुम्ही किती भोळ्या आहात. तो साप त्यांच्यासाठी नव्हताच, तो साप नानांसाठी होता. तेव्हा सुमित्रा आणि शर्वरी आजी यांना खूप मोठा धक्का बसतो. शर्वरी म्हणते की अगं ऐश्वर्या पण जानकी वहिनी असे का करेल. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की शरुताई अहो नाना जर शुद्धीवर आले तर ते सांगतील जानकी वहिनीनेच नानांना ढकलले म्हणून त्या हे सर्व करतात. ऐश्वर्या म्हणते की आई पण अहो तुमचं पुण्य नानांच्या कामी आलं आणि ते त्यांच्या पदरात पडलं म्हणून नानांना काही झाले नाही, आपले नाना सुखरूप आहेत. आणि देवी आईला हात जोडण्याचे नाटक करते की देवी आईने जानकी वहिनीला शिक्षा दिली. म्हणजे हेच बघा की नानांना साप नाही डसला, त्या सापाने जानकी वहिनीला डौस केला. शेवटी त्यांचा डाव त्यांच्यावरच उलटला. तेव्हा सुमित्राला तर आणखीन टेन्शन येते. हे असेच असते की देवाच्या काठीचा कधी आवाज होत नाही पण तिचा मार मात्र बरोबर बसतो. तेव्हा शर्वरी म्हणते की नाही ग ऐश्वर्या दिस इज टू मच. जानकी वहिनी तर असे काहीच करणार नाही ही मला पूर्णपणे खात्री आहे. आजी सुद्धा ऐश्वर्याची बाजू घेऊन बोलते की अगं तुम्ही दोघी सुद्धा अगदी सारख्याच आहात, एकीला झाकावं आणि एकीला काढावं. अगं इतक्या वेळी जानकीने तुम्हाला फसवले तरी सुद्धा तुम्ही तिच्यावरच विश्वास ठेवता, तिच्या चुकीवरच पांघरून घालता. त्यामुळे एक काम करा की इथून पुढे नानांच्या आसपास म्हणजे रूम मध्ये सुद्धा जानकीला जाऊन देऊ नका, फिरकून देऊ नका, कारण तिच्या मनाच्या डोहात कोणता नाग असा फणा काढून बसलाय हे आपल्याला नाही कळणार. त्यामुळे सावध राहा तुम्ही. तर सुमित्रा विचारातच पडते की ऐश्वर्या जे काही म्हणते म्हणजे जानकीने खरंच यांच्या रूम मध्ये म्हणजे नानांच्या रूम मध्ये साप सोडला असेल तर, म्हणून सुमित्राला खूप भीती वाटते. आणि त्याच विचाराने सुमित्रा ही रूम मध्ये जाऊन झोपते. नाना तिच्या शेजारी असतात आणि तिला एक भयंकर स्वप्न पडते की एक बाई आली आणि उशीने तिने नानांचे तोंड दाबले आणि मारण्याचा प्रयत्न केला आणि तेवढ्यात सुमित्राला जाग येते. सुमित्रा म्हणते की रात्रभर यांचा विचार करून करून डोळ्याला सुद्धा डोळा लागलेला नाही आणि पहाटे जरा डुलकी लागली तर हे असे वाईट स्वप्न पडले म्हणून सुमित्राला रडायला येते. आणि असे म्हणतात की पहाटची स्वप्न ही खरे होतात म्हणून सुमित्राला टेन्शन सुद्धा येते. नानांची काळजी तिला खूप लागते म्हणून देवी आईला रडतच हात जोडते की देवी आई अगं तू हे स्वप्न खरं करू नकोस, तुला माझ्या सौभाग्याची शपथ आहे. अगोदर खोटे दागिने आणि ते शेतकरी आणि नंतर तो साप आणि आता हे भयंकर स्वप्न, मग देवी आई तुला नेमकं काय संकेत द्यायचा, भयंकर तर घडणार नाही ना. तेव्हा पुन्हा ती रडतच देवी आईला हात जोडते. देवी आई तूच आता यातून वाचव. आणि नानाकडे रडतच एकटक बघत असते कारण नानांची तर तिला खूप काळजी वाटते आणि टेन्शन सुद्धा येते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी ऐश्वर्या ही किचन मध्ये सूप तयार करते आणि आता आईंना नेऊन देते. म्हणजे आईंना सूप देता देता त्या जानकी विषयी तरी आईंच्या मनात आणखीन काही भरता येईल म्हणून ते सूप वाटीमध्ये घेते आणि जायला निघते. तर तेव्हा तेथे जानकी येते. जानकी रागानेच विचारते की काय आहे हे. तेव्हा ऐश्वर्या मुद्दा म्हणते की विष आणि परत म्हणते की नाही ग साधं सूप आहे आणि परत म्हणते की साधे नाही स्पेशली जरा मी बनवले. तेव्हा जानकी विचारते की सूप आणि कुणासाठी, नानांना अजून शुद्ध आलेली नाही. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की नाही ग नाना जरी नसले तर आई आहे ना. विकेट तर मी काढलीच पण आता दुसऱ्या बॅटने आईंची विकेट काढायची, आईंचा तर टीम गोल्ड झालाच पाहिजे. तेव्हा जानकीला तर खरंच वाटते. जानकी लगेच रागाने ऐश्वर्याला अडवते आणि काय ग काय घातलेस तू त्यामध्ये असे विचारते. तर ऐश्वर्या म्हणते की काय. जानकी वहिनी भीती वाटते आणि खुशून म्हणते की मी यात घातले चमचाभर विष, चिमूटभर अशी फितुरी आणि आणखीन मुठभर बॅड व्हाईप आणि मिठा इतकं चिमूटभर असं रणदिव्यांचं मीठ खाऊन त्यांनाच उद्ध्वस्त करू फितुरी आणि त्यामुळे झाली ही स्पेशल मस्त डिश तयार. जानकीला खूप राग येतो. जानकी म्हणते की ऐश्वर्या तुझी ही फालतू बडबड अगोदर तू बंद कर. ऐश्वर्याच्या हातातील ती डिश हिसकावण्याचा ती प्रयत्न करते. तेव्हा मात्र ऐश्वर्या हिसकावून घेते आणि बाजूला धरते. तेव्हा जानकी म्हणते की काय ग काय चालले तुझे, जे काही मिसळायचे आणि ते मिसळलेले सूप तू आईंच्या खोलीमध्ये घेऊन जायचे नाही, त्यांच्या खोलीत तू पाय सुद्धा ठेवायचा नाही. नानांबरोबर जे काही बरं वाईट केलं तर ते केलेच पण आईंना मात्र मी आता काही होऊन देणार नाही. तेव्हा जानकी पुन्हा तिच्या हातातून ते हिसकावण्याचा प्रयत्न करते. तर ऐश्वर्या म्हणते की अगं मी तुला सांगितले ना मी त्यात काही घातलेले नाही म्हणून, आईंना काही होणार नाही. तेव्हा जानकी पुन्हा हिसकावते. ऐश्वर्या म्हणते की अगं तुझे नेमकं काय सुरू आहे, काय चाललंय आणि एवढाच जर माझ्यावर संशय आहे तर हे घे पिऊन बघ. म्हणून ती जबरदस्तीने जानकीला ते सूप पाजायला सुरुवात करते. घे ना पे ना आणि म्हणून ती जानकीला खूप हिसकावत असते. तर जानकी हिसक्याने ऐश्वर्या माझं व्रत आहे तू व्रत मोडू नकोस. तेव्हा लगेच ऐश्वर्या म्हणते की कशाला मग मध्ये मध्ये करतेस, अजून एक व्रत त्यात ऍड कर का, माझ्या कामामध्ये
अगदी तू काळ्या मांजरीसारखी आडवी आडवी येते. एवढाच जर तुला संशय आहे तर घे आणि पी. तेव्हा जानकी म्हणते की ऐश्वर्या स्टॉप धिस. परंतु ऐश्वर्या मात्र ऐकायला तयार नसते. ती जबरदस्तीने जानकीच्या तोंडात तो चमचा भर सूप घालण्याचे ठरवतेच आणि प्रयत्न करतच असते. परंतु जानकी इतकी चिडते आणि ती ऐश्वर्याचा हात हिसकावते आणि जोराने ती वाटी ढकलून देते. तेव्हा ती वाटी ऐन सुमित्राच्या पायाजवळ जाऊन पडते आणि ते त्यातील सूप सुद्धा सुमित्रा जवळ सांडते. तेव्हा त्या आवाजाने सर्वजण तेथे येतात. ऋषिकेश, सारंग आणि आजी हे सर्वजण धावतच येतात. तर सुमित्राला बघून ऐश्वर्या आणि जानकीला मात्र खूप मोठा धक्का बसतो. ऐश्वर्या लगेच धावतच येते आणि सुमित्राच्या साडीवर सांडले म्हणून आई आई करत तिच्या साडीवरील ते डाग पुसायला सुरुवात करते आणि सुमित्राच्या पायावर जे सांडलेले असते ते सुद्धा आपल्या साडीने पुसण्याचे नाटक सुरू करते. आई अहो सूप तर खूप गरम होते, तुमचे पाय भाजले असते. तेव्हा सुमित्रा रागाने म्हणते की भाजले नाही, पण तुमच्या दोघींचे भांडण बघून माझ्या मनाला चटके बसले. तेव्हा जानकी मात्र शांत असते. तेव्हा सुमित्रा सर्वांसमोर म्हणते की काय हे तुमचं वागणं. आणि जानकी हल्ली तर तुझा आवाज जास्त चढायला लागला. आणि ऐश्वर्याला सुद्धा म्हणते की ऐश्वर्या तुला नानांची इतकीच काळजी आहे तर तुला सुद्धा भान नाही की ते शेजारच्या खोलीत आहे म्हणून आणि ते शुद्धीवर नाही पेशंट आहेत ते. तेव्हा सर्वजण सुमित्राकडे बघत असतात. कोणी काही उत्तर देत नाही आणि आई ही जानकीवर ओरडली म्हणून ऋषिकेश आणि सौमित्र यांना खूप वाईट वाटते. सुमित्रा रागाने म्हणते की शुद्धीवर आल्यानंतर त्यांच्या कानावर काय पडणार, ही भांडणं का. तेव्हा ऐश्वर्या लगेच रडण्याचे नाटक सुरू करते आणि आई अहो तुमची सेवा करण्याचा मला हक्क सुद्धा नाही. मला मान्य आहे की इतक्या वर्ष जानकी वहिनीने तुमची सेवा केली आणि मग दुसऱ्या सुनेला यांची सेवा करण्याचा चान्स मिळतो तर ह्या जानकी वहिनीच्या पोटात का दुखते. अहो वहिनी तुम्हाला मान हवा तर मोठेपणा हवा, मग घ्या, तुम्हाला मान सुद्धा घ्या, मोठेपणा सुद्धा घ्या. मला फक्त माझ्या आई आणि नानांची सेवा करायची. जानकीला मात्र ऐश्वर्याचे हे बदलते रूप बघून खूप राग येत असतो आणि सौमित्राला सुद्धा. सारंग मात्र हा ऐश्वर्यावर विश्वास ठेवायला सुरुवात करतो. ऐश्वर्या सर्वांसमोर नाटक करत म्हणत असते जानकी वहिनी अहो तुम्हाला सर्व घेऊन टाका, परंतु हा मान मात्र माझ्याकडून तुम्ही घेऊ नका. आणि सुमित्राला म्हणते की आई अहो तुम्ही इतक्या दिवस नानांच्या काळजीने काही खाल्ले नाही म्हणून तुमच्यासाठी मी अगदी प्रेमाने सूप बनवलं होतं आणि ह्या कशा म्हणतात तुझी हिंमतच कशी झाली की आईंसाठी काही बनवण्याची. मी केले असते तर. ऐश्वर्या लगेच जानकीला म्हणते की मग मी त्यांच्यासाठी काय करते, त्यांच्यासाठी काय करू नको असे तुम्हाला वाटते, त्यांना काही करण्याचा मला का हक्क नाही. ऋषिकेश मात्र रागाने ऐश्वर्याकडे बघत असतो. जानकीच्या डोळ्यात मात्र पाणी सुद्धा येते पण तरी सुद्धा ती ऐश्वर्याला म्हणते की अगं ऐश्वर्या बास कर, किती खोटं बोलशील. आमच्या आश्रमात असे म्हणायचे की खोटं बोलणाऱ्याचं वय हे पटापट वाढते, त्या हिशोबाने तर तू म्हातारी झालीच असती, किती खोटं बोलशील किती. तेव्हा आजी म्हणते की काय ग जानकी तुला असे म्हणायचे की गुंडी खोटं बोलतेस म्हणून. जेव्हा मी जपमाळ शोधत होते तेव्हा तू तिला हे म्हणालीस की आईच्या खोलीच्या बाहेर सुद्धा जायचे नाही, तिकडे फिरकायचे सुद्धा नाही, तुझ्या मनात काहीतरी काळं बिरं आहे हे तू बोलली नाहीस का जानकी, बोललीस का नाही. तेव्हा जानकी मात्र आजीकडे बघत असते. जानकी शांत असते तर आजी म्हणते की घे ना तुझ्या मुलीची शपथ घे की तू हे बोलली नाही म्हणून. तेव्हा जानकी म्हणते की घेण्याची काही गरज नाही कारण नेहमी मी खरंच बोलते आणि मी असे म्हणाले होते असे जानकी कबूल करते. पण त्यामागे सुद्धा काहीतरी कारण आहे आई की मला डाऊट आहे ऐश्वर्याने सूप मध्ये काहीतरी मिसळले, जसे जिन्यावरून तिने नानांना ढकलून दिले तसे तुमच्या बाबतीत काही होऊ नये एवढेच मला वाटते म्हणून मी हे सर्व ऐश्वर्याला म्हणते. तेव्हा ऐश्वर्या मात्र लगेच बास असे जानकीवर ओरडते. जानकी मात्र खूप रडत असते. सुमित्राला मात्र खूप भीती वाटते आणि धक्का सुद्धा बसतो. ऐश्वर्या नाटक करत म्हणते की जानकी वहिनी अहो बास झाले, बास करा आता हे सर्व. आणि ती सुद्धा रडण्याचे नाटक सुरू करते की हे असले खोटं आरोप माझ्यावर करू नका आणि जर तुम्हाला संशय आहे की मी त्या सूप मध्ये काहीतरी टाकले तर मग ठीक आहे, थांबा मी तुम्हाला दाखवते. म्हणून घाईने लगेच किचन मध्ये जाते आणि पातेल्यात जे उरलेले सूप असते ते एका कपामध्ये घेते आणि सर्वांसमोर ती ते सूप पिऊन दाखवते आणि सर्वजण ऐश्वर्याकडे बघत असते. ऐश्वर्या सर्व सूप पिऊन टाकते तर जानकी तिच्याकडे धक्क्यानेच बघत असते कारण ती ऐश्वर्या तिच्याबरोबर खोटं बोलली, मुद्दाम तिने हे सर्व केले हे जानकीच्या लक्षात येते आणि सर्वांसमोर म्हणते की बघा मला काही झाले का,
काही मी सूप अख्खं पिऊन टाकले तरी सुद्धा काही झाले नाही ना आई, बघाच तुम्ही काही झाले का मला. आणि परत सुमित्रा जवळ येते की आई खरंच मी काही घातलं नव्हतं त्या सूप मध्ये. जानकी बहिणी जशा सांगतात तसा तुम्हाला त्रास होईल असे काही मी त्या सूप मध्ये घातले नव्हते. आईंच्या तब्येतीची मला काळजी आहे म्हणून मी आईंसाठी सूप बनवले होते, तुमच्यासारखे नाही की नानांना ढकलून. आज मला प्रश्न विचारताना तुम्हाला तर जानकीला खूप राग येतो. जानकी पुढचं काही तिला बोलून देत नाही आणि ऐश्वर्या बासकर 10 वेळा ओरडून सांगितले तरी सुद्धा खोटं हे खरं होत नाही. नानांना मी नाही तर नानांना तू ढकलले असे जानकी सर्वांसमोर ऐश्वर्याला म्हणते आणि हे सर्व सांगताना ती खूप रडत असते. म्हणते की फक्त नानांना शुद्धीवर येऊन दे आणि ज्या क्षणी ते शुद्धीवर येतील त्या क्षणी. तर लगेच सुमित्रा म्हणते अगं पुरे कर, कारण ज्या क्षणी ते शुद्धीवर येतील तेव्हा त्यांच्यासमोर तुमचीही भांडणं बघून त्यांची शुद्ध पुन्हा हरपेल की काय याची भीती आता मला वाटायला लागली. सुद्धा खूप वाईट वाटते आणि सुमित्राचे बोलणे ऐकून धक्का बसतो. सुमित्रा सर्वांसमोर म्हणते की काय कशा भांडतात तुम्ही एकमेकींच्या बरोबर. तुमच्या या भांडणामुळे तुम्ही दोघींनी या घरातील शांतता हरवूनच टाकली. माझ्यासाठी यांच्यासाठी काही करायची तुमची कर्तव्य भावना केव्हाच निघून गेली आणि राहिली ती किंवा ही घाणेरडी स्पर्धा. त्यामुळे काही गरज नाही नानांसाठी कोणी काही करायची, समजले का. तेव्हा सुमित्राचे ए बोलणे ऐकून जानकीला तर खूप वाईट वाटत असते. तर सुमित्रा पुढे म्हणते नानांसाठी करण्यासाठी त्यांची बायको अजून जिवंत आहे आणि त्याच अधिकाराने विचारते की नानांच्या खोलीमध्ये तुमच्या दोघीपैकी कोणी पाऊल सुद्धा टाकायचे नाही. तेव्हा जानकीला आणखीन वाईट वाटते, कारण ऐश्वर्याच्या अगदी मनासारखे होत असते. जानकी पूर्णपणे हतबल होत. जानकी रडतच सुमित्राला म्हणते की आई चुकलं असेल तर मला माफ करा, पण तुम्ही असे बोलू नका. म्हणून जानकी सुमित्रासमोर हात जोडते. आई चुकलं असेल तर माफ करा, पण असे बोलू नका. तेव्हा सुमित्रा म्हणते की आता यापुढे मी कुणाचे काही ऐकून घेणार नाही. तुम्ही काही करण्याची गरज नाही. इथून पुढे आता नानांची जबाबदारी मी स्वतः उचलणार. आणि जानकी तू आजपासून तर घराची जबाबदारी सोडून दे, समजले ना तुला. तर जानकीला खूप मोठा धक्का बसतो आणि ऋषिकेशला सुद्धा आणि सुमित्राला सुद्धा, परंतु ऐश्वर्याचे तर अगदी मनासारखे होतच. खरं तर मी हे विचारण्यासाठी इथे आले होते की यांचे रिपोर्ट्स कुठे ठेवले म्हणून, असे सुमित्रा जेव्हा म्हणते तर जानकी म्हणते की आई मी कपाटात ठेवले, थांबा मी आणून देते. म्हणून जानकी जायला निघते. तर सुमित्रा म्हणते त्याची काही गरज नाही, त्या किल्ल्या तू माझ्याकडे दे आणि यापुढे त्या किल्ल्या माझ्याकडेच राहशील. तेव्हा सर्वजण धक्क्याने सुमित्राकडे बघत असतात आणि जानकीला सुद्धा खूप वाईट वाटते. तेव्हा ती फक्त शांत उभी असते. तेव्हा सुमित्रा तिला पुन्हा म्हणते की किल्ल्या माझ्याकडे दे म्हणते ना तुला. तेव्हा जानकी आपल्या कमरेतला ज्या किल्ल्या असतात तर ते काढते आणि अगदी डोळ्यात पाणी आणत त्या सुमित्राच्या हातात देते. तेव्हा मात्र ऐश्वर्याला मात्र खूप आनंद होत असतो, अगदी तिच्या मनासारखे घडत असते. ऋषिकेशला सुद्धा खूप वाईट वाटते आणि सुमित्राला सुद्धा. सुमित्रा म्हणते की मला असे वाटले होते की माझ्या 2 सुना घरात आल्यानंतर या घरात आनंद वाढला तो फक्त क्लेश. कारण या जुडक्याच्या जबाबदारीचे वजन पेलवेल असे शहाणपण दोन्ही सुनात नाही. ते ऐकून तर घरातील सर्वांना खूप मोठा धक्का बसतोच, परंतु जानकीला मात्र खूप वाईट वाटत असते. ऋषिकेश आणि सुमित्रा सुद्धा काही उत्तर देत नाही. ते सुद्धा सुमित्रा पुढे शांतच उभे असतात. तेव्हा मात्र जानकी खूप रडत असते आणि तिने काही न केले असता तिच्यावर आज हे आरोप येतात. सुमित्रा सुद्धा तिच्यावर अशी रागवते आणि जे काही आतापर्यंत तिने घरासाठी केलेले असते ते सर्व विसरून शेवटी सुमित्राने सुद्धा तिला दोषी ठरवलेले असते. याचे जानकीला खूप वाईट वाटत असते. म्हणून हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये जानकी खूप रडत असते. रूममध्ये आल्यानंतर ती ऋषिकेशला विचारते की अहो खरंच माझे काही चुकले का. तेव्हा ऋषिकेश तिला समजावतो की अगं चांगले वागणाऱ्या व्यक्तीला नेहमी चुकीचं ठरवलं जातं आणि जानकी यावर गप्प बसून काही होणार नाही. त्यामुळे आज मात्र मी शांत बसणार नाही, आज मात्र मी आईशी बोलणार. तेव्हा जानकी रडत असते. तर ऋषिकेश कोणाचे न ऐकता सुमित्राकडे येतो. सुमित्रा सुद्धा खूप रडत असते. ऋषिकेश रडतच सुमित्राला म्हणतो की ज्या आईला मी ओळखतो ती तू आई नाही. तेव्हा सुमित्राला खूप वाईट वाटते. तिचा सुद्धा पुन्हा खूप मोठा गैरसमज होतो. ती ऋषिकेशला म्हणते की अरे ऋषिकेश आज तुझी बायको बरोबर आहे आणि आजपर्यंत तुझी बरोबर असणारी आई तुला आज चुकीची वाटते. आई मायेचं खतपण घालून मुलांना वाढवते आणि बायको पिकल्या फळासारखा तो मुलगा आपल्या पदरात टाकून निघून जाते. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की आई तो मुलगा सावत्र म्हणायला तू विसरलीस का. तेव्हा सुमित्रा जोरात ऋषिकेश असे ओरडते. तेव्हा ऋषिकेश फक्त ह्या सुमित्राकडे बघत असतो. तेव्हा आता पुढे काय काय होत राहणार हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.